नव्या कररचनेअंतर्गत 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा नोकरदारांना मोठा दिलासा. देशातील सर्वसामान्यांचा खिसा भरणारा अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, तरुणांसाठी अनेक घोषणा. पंतप्रधान मोदींकडून अर्थसंकल्पाचं कौतुक. संसदेत पुढील आठवड्यात आणणार नवीन आयकर विधेयक. उत्सुकता वाढली. आयकर विधेयकामध्ये काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष. मध्यमवर्गीयांसाठीचं ड्रीम बजेट. महाराष्ट्राला बजेटमधून मोठा निधी मिळणार, तर शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी सर्वाधिक तरतूद. मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोदींचं कौतुक. मोबाईल, इलेक्ट्रिक वाहनं, टीव्हीचे पार्ट्स, औषधं, देशांतर्गत निर्माण होणारे कपडे झाले स्वस्त. जनतेला मोठा दिलासा. मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात राज्याचं बजेट सादर होणार. अजित पवारांचं स्पष्टीकरण. लाडक्या बहिणींचा विचार करून बजेट सादर करणार असल्याचं केलं नमूद. येवल्यातल्या अवैध धंद्यांविरोधात भुजबळ आक्रमक. राज्यात इतर ठिकाणी काय चाललंय हे इथं घडवायचं नाही. तालुक्यात शांतता राहिली पाहिजे, भुजबळांनी अधिकाऱ्यांना सुनावलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये गजानन ॲग्रोवर पोलिसांचा छापा. हजारो क्विंटल सरकारी धान्य जप्त. कुर्ल्यातल्या LBS रोडवरच्या 2 ते 3 दुकानांना भीषण आग. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात 8 माओवाद्यांचा खात्मा. मोठा शस्त्रसाठा जप्त. सुरक्षा दलाच्या जवानांची मोठी कारवाई.